नमस्कार सर्वांना. आम्ही जे कोल्हापुरी मसाले बनवतो त्याचा वापर कसा करायचा, हे काही लोकांचे प्रश्न होते. एका ताईंचा DM होता की तुम्ही कोल्हापुरी मटण ताई कसं बनवता त्याची रेसिपी टाका. म्हणून आजची रेसिपी. मी हे मटण आणून स्वच्छ धुवून चांगलं शिजवून घेतलं. अद्रक लसूण कोथिंबीर तेलात टाकून हे मटण मी कुकरला लावून 2 शिट्ट्या करून घेतलं. त्यानंतर काय करायचं, एका कढईमध्ये 1-4 चमचे तेल घ्यायचं. त्यानंतर बारीक कांदा चिरायचा आणि तो चांगला खरपूस भाजून घ्यायचा. मग त्यामध्ये टाकायची हळद आणि आपला कोल्हापुरी मसाला. 1 ते 1.5 चमचा हा अर्धा किलो किंवा 1 किलो मटणाला बस होऊन जातो. छान तो तेलामध्ये परतवून घ्यायचा आणि त्यानंतर आपण जे वाटण बनवतो, आमच्या वाटणामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर, त्याचबरोबर खोबरं, कांदा आणि धने, तीळ आणि जिरे असतात. ते थोड्या थोड्या प्रमाणात. असं हे वाटण मी आधीच काढून घेतलं होतं. असं हे वाटण त्यानंतर तेलामध्ये टाकून छान परतवून घ्यायचं. मसाला छान परतवायचा जोपर्यंत त्याला तेल नाही सुटत. मसाल्याला छान तेल सुटलं की भाजीला छान तरी येते. मी कोल्हापुरी मसाला टाकते, त्यानंतर त्याच्यासोबत इतर कोणताही मसाला वापरत नाही. जसं की मटण मसाला, चिकन मसाला किंवा मिरची पावडर यांची वापरायची गरज नसते. एक कोल्हापुरी मसाला झाला की भाजी छान होते. अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत मसाला छान भाजून घ्यायचा. खरपूस असा मसाला भाजून झाला की मग आपण मिठात शिजवलेलं जे मटण आहे ते बाजूला काढून घेतलं होतं, ते या मसाल्यामध्ये टाकून द्यायचं. छान असं 2 मिनटं परतवून घेतलं आणि त्यानंतर मग आपण जे मिठातलं पाणी रश्श्यासाठी बाजूला काढलेलं असलं त्यातलंच 1 वाटी रस्सा जो आपला मिठातला असतो तो याच्यामध्ये टाकून द्यायचा. छान भाजीला चव येते आणि ग्रेव्ही बनवायची असेल तर या मिठाच्या पाण्याने छान ग्रेव्ही तयार होते. जर ग्रेव्ही बनवायची नसेल तर तुम्ही कोरडंच 1-2 मिनटं परतवून 5 मिनटं बारीक गॅसवर ठेवू शकता आणि उतरवू शकता. पण मला ग्रेव्ही बनवायची होती म्हणून मी मिठाचं पाणी थोडंसं त्याच्यामध्ये टाकून दिलं. त्यानंतर मी रश्श्याचीही तयारी करत होते लागलीच. दुसऱ्या गॅसवर मी तेल टाकून मसाला आणि कोल्हापुरी मसाला 1 ते 1.5 चमचा टाकून घेतला. घरात 5 ते 6 माणसांसाठी हा रस्सा 1 चमचा ते 1.5 चमचा कोल्हापुरी मसाल्यामध्ये भासून जातो. बघू शकता हे 10 मिनटानंतर मटण आपलं कसं दिसतंय. छान तरी आली आहे, मटणाला छान तेल सुटलेलं आहे. त्याचबरोबर चरचरीत आणि झणझणीत असं हे आपलं कोल्हापुरी मटण तयार झालेलं आहे. त्याचबरोबर माझा तांबडा रस्सा बनवायचाही चालला होता. छान मी मसाला परतवून घेतला 10 मिनटं. मसाल्याला थोडंसं तेल सुटलं त्यानंतर जे मी मिठातलं पाणी बाजूला काढलं होतं ते त्या मसाल्यामध्ये ओतून घेतलं आणि छान असं हलवून घेतलं. ते थोड्या वेळाने रश्श्याला उकळी आली. 10 मिनटं रश्श्याला बारीक गॅसवर उकळी येऊ द्यायची आणि छान मसाला शिजूही द्यायचा. तसा तो तेलात परतवल्याने छान शिजलेला असतो, पण तरी 10 मिनटासाठी रश्श्याला छान उकळी येऊ द्यायची. म्हणजे रश्श्याला तरी छान येते आणि घरात घमघमाट सुटतो मटणाचा. अशा प्रकारे माझा रस्साही तयार झाला आहे सोबतच. आज पांढऱ्या रश्श्याचा बेत नव्हता कारण तितकासा वेळ नव्हता. पटकन मटण सुक्कं आणि तांबडा रस्सा बनवून घेतला. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही एकदा ट्राय करून बघू शकता. कोल्हापुरी पद्धतीने हा रस्सा असा दिसतो. तांबडा रस्सा ज्याला आपण म्हणतो तो. यामध्ये वाटणही थोडंसंच घालायचं. रस्सा अगदी पातळ ठेवला जातो कारण तो आम्हाला पिण्यासाठी लागतो. इतर वाटणांसारखं भरपूर वाटण घालून दाट आमटी केली जात नाही. रस्सा हा आमचा थोडासा पातळच असतो जेणेकरून पिता येईल. थँक्यू.